आपण त्यांच्यावर दबाव टाकत आहोत का? वेगवेगळे प्रयत्न करतायत. कोणी गो इंडिया गो म्हणतोय, कोणी जितो इंडिया म्हणतोय, कोणी आणखी काही म्हणतोय. वेगवेगळी वर्ल्ड कप अँथेम्स तयार होत आहेत, वेगवेगळी वर्ल्ड कप प्रॉडक्ट्स तयार झालेली आहेत, मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आलेली आहे, कोणी बॅट्सवर सह्या घेत आहेत. अशा सगळ्या माध्यमातून आपण आपल्या भारतीय क्रिकेट टीमवर दबाव आणतो आहोत का, हा माझा प्रश्न आहे. अशा प्रकारचा दबाव असतो का? असलाच तर काय, कसं त्याला तोंड द्यायचं, ही सगळी आपण चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत प्रवीण आमरे. प्रवीण आमरे हे IBN लोकमतचे स्पेशल कमेंटेटर आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की 1900चा वर्ल्ड कप त्यांनी अनुभवलेला आहे. कपिल देवही त्या टीम मध्ये होता आणि त्याच्याबरोबर ते खेळलेले आहेत. मोठी त्यांची करिअर आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ल्ड कपचा काय दबाव असतो हे ते आपल्याला सांगू शकतात. माझ्या सोबत आहेत पुण्याहून सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंदू बोर्डे. चंदू बोर्डे यांचाही अनुभव मोठा आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की 1983 साली ज्या भारतीय टीमनी वर्ल्ड कप जिंकला त्या टीमच्या सिलेक्शन कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यावेळेला सिलेक्शन करतानाचा दबाव आणि त्यानंतर वर्ल्ड कप जिंकत जसे आपण आलो त्यावेळेचा दबाव, या आठवणी ते सांगू शकतील. आणि कशा प्रकारचा दबाव खेळाडूवर पडतो हेही ते सांगू शकतील. माझ्यासोबत थेट ढाक्याहून आहेत आमचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले, ज्यांनी हा सगळा सोहळा बघितलेला आहे, प्रेक्षकांच्या टाळ्या अनुभवल्या आहेत, भारतीय टीमशी ते बोललेले आहेत, तेही आपल्याला सांगतील काय हा प्रकार आहे. आणि माझ्यासोबत पुढच्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत श्रीरंग गोडबोले. श्रीरंग गोडबोले हे जाहिरात क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत, मार्केटिंग एक्सपर्ट आहेत. मार्केटिंग करण्यासाठी या खेळाडूंचा वापर होतो, हाही एक दबावाचाच प्रकार आहे का, मी त्यांना विचारणार आहे. पण सुरुवात करतोय सुनंदन लेले यांच्यापासून. सुनंदन लेले, वर्ल्ड कपचं उद्घाटन झालेलं आहे, मोठा रंगीबेरंगी सोहळा होता, नाच गाणी झाली, टाळ्या पडल्या. भारतीय टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी, याला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्वाधिक टाळ्या पडल्या. काय करशील या सगळ्या टाळ्यांचं तू वर्णव? ही लोकप्रियता आहे, हा दबाव आहे की आणखी काय आहे? मला वाटतं हे वर्ल्ड कपचं दुकान आहे निखिल. कारण भारतीय टीमनी सर्वोत्तम खेळावं ही आपल्या सगळ्यांचीच गरज आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये अगदी मीडिया सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात येतं. त्यामुळे ज्या आज टाळ्या पडल्या त्या लोकप्रियतेच्या 50% आहेत आणि 50% वर्ल्ड कपचं दुकान अप्रतिम चालावं म्हणून पडलेल्या टाळ्यात, असं मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. सुनंदन, मला तुला विचारायचं आहे, तू बोललास की आपली सगळ्यांची गरज आहे. गरज म्हणजे कसली गरज आहे? आर्थिक गरज आहे, मानसिक गरज आहे, आपलं सगळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं दुकान चालण्याची गरज आहे, कसली गरज आहे ही? निखिल, मागच्या वर्ल्ड कपचं उदाहरण मी इथं देऊ इच्छितो. कारण मागच्या वर्ल्ड कपला जेव्हा आम्ही वेस्ट इंडिज मध्ये पाऊल ठेवलं, मी 2007 वर्ल्ड कपची गोष्ट करतोय, त्यावेळेला सुरुवातीला 63 जर्नलिस्ट हे भारतातर्फे गेले होते वर्ल्ड कप कव्हर करायला. आणि ज्या वेळेला भारतीय टीम सुरुवात करायला लागली खेळाची, त्यावेळेला हॉटेलचे दर म्हणा, सर्व गोष्टींचे दर म्हणा, इतके प्रचंड की अगदी थक्क व्हायला झालं होतं. आणि ज्या वेळेला भारतीय टीम हारली त्याच्यानंतर 63 जर्नलिस्ट पैकी 12 जर्नलिस्ट फक्त मागे राहिले, बाकी सगळेजण परत आले. आणि ज्या हॉटेलचे दर $300 पर डे होते, तीच हॉटेल आम्हाला नंतर $50 मध्ये मिळाली. याच्यावरनं कळून चुकतं की ICCला भारतीय टीम चांगली खेळणं हे किती महत्वाचं आहे. कारण गेल्या वेळेला भारताची टीम जेव्हा सुरुवातीच्या साखळी स्पर्धेतनच बाहेर पडली स्पर्धेच्या, त्याच्यानंतर त्या संपूर्ण वर्ल्ड कपला लागलेला धक्का हा प्रचंड मोठा होता. प्रायोजक नाराज झालेले होते, म्हणून ICCने यावेळेला इव्हन फॉर्मॅट सुद्धा बदललेला आहे. भारतीय टीमनी चांगला परफॉर्मन्स करणं ही काळाची गरज आहे, क्रिकेटची गरज आहे, ICCची गरज आहे आणि माध्यमांची सुद्धा गरजच आहे. अगदी बरोबर आहे, काळाची गरज आहे आणि खिशाचीही गरज आहे असं म्हणूया आपण. प्रवीण आंबले, मला ही चर्चा पुढे न्यायची आहे. मला तुम्हाला विचारायचंय, हा जो टीमवर सतत आपण दबाव टाकतो, म्हणजे धोनीला सांगतो तू जिंकलंच पाहिजे, धोनी म्हणतो आम्ही सचिनसाठी जिंकणार आहोत, इतकं त्यांना दबावानी दमवून टाकतो. म्हणजे एखादा विद्यार्थी जर परीक्षेला जात असेल, त्याला सांगायचं तुला 99% मिळालेच पाहिजेत, असा हा काय प्रकार आहे का? 1992 साली तुमचा काय अनुभव होता?
1992 साली नेहमीच कुठलाही संघ जेव्हा जातो तेव्हा वर्ल्ड कप जिंकणं ह्या ईर्षेनेच जातो, पण तेवढ्यात सगळ्यात असतं की पाकिस्तानला हरवणं हा एक सगळ्यात मला वाटतं जास्ती दबाव असतोच, आणि आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारताने नेहमीच हरवलंय. पण मूळ मुद्दा म्हणजे की दबाव हा म्हणजे वर्ल्ड कप खेळण्याकरता ज्यावेळेला आपले एवढे देशातना जातात, म्हणजे जसं माझं म्हणणं असतं की ऑलिम्पिक सारखं असतं की तुम्ही 4 वर्षांनी ही दर 4 वर्षांनी होणारच आहे, आणि त्यासाठी तुमचं 2 वर्ष आधीपासूनच तुमचं होत असतं की प्रत्येक संघ बांधणी करत असतो की हे आपले पोटेन्शियल प्लेअर आहेत, हे जाऊन आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतात. आजही आपण पाहिलं तर आज आपण भारताने जिंकला, पण असं आज इंग्लंड सारखा देशांनी अजून हा वर्ल्ड कप जिंकला नाही, पण त्यांच्या प्रत्येक देशाचे एक मानाचं सर्वोच्च मानाचा बिंदू असतो की हा वर्ल्ड कप जिंकणं, आणि त्यासाठी तसे ते खेळाडू घेत असतात, कारण प्रत्येक खेळाडू हा निवड. पण म्हणजे तुमच्या मनावर दबाव असतोच. नक्कीच. 1992चा तुझा अनुभव काय आहे? म्हणजे एवढे लाखो हजारो प्रेक्षक त्या स्टेडियममध्ये बसलेले असतात, त्या सगळ्यांना वाटत असतं की हा आपला संघ जिंकला पाहिजे. काय मनात काय असतं त्यावेळेला, मानसिकता काय असते? मानसिकता नक्कीच असते की आपला संघ जिंकणं, आणि त्यासाठी आपलं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणं, की त्या विजयामध्ये आपला सहभाग असणं, की नुसतं असं संघ जिंकण्याची मजा असते, पण त्यावेळेला ज्या वेळेला आपलं कॉन्ट्रीब्युशन एक वैयक्तिक प्लेअर म्हणून त्याची मजा काय ओर असते, आणि त्याचाच प्रत्येक खेळाडू विचार पण करत असतो संघ जिंकला पाहिजे, पण संघाबरोबर माझं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन. पण दबावही येतो, पण दबाव येतो चांगली कामगिरी करायचा, की आपण कसं काही झालं तरी आपण, पण त्यावेळेला मला वाटतं पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे, की कुठेतरी निगेटिव्ह थॉट आले तर मात्र परफॉर्मन्स. म्हणजे पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे म्हणजे काय? पॉझिटिव्ह म्हणजे हेच की आज आपण ह्या स्तरावर पोहोचलो ते आपण चांगली कामगिरी करूनच पोहोचलेलो आहेत, त्याच्याशिवाय आपली निवड झालेली नाहीये, आणि अशीच कामगिरी आपल्याला करायची की ज्याचा म्हणजे प्रेझेंट मध्ये. म्हणजे असं स्वतःला समजावं लागतं की या प्रेक्षकांचा विचार करू नकोस, यांना किती ओरडू दे, काही ओरडू दे, आपलं जे लक्ष आहे, म्हणजे जसं अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा दिसला तसं क्रिकेटपटूला फक्त बॉल दिसावा लागतो. नक्कीच, कारण का तेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेव्हाच होतं की जेव्हा तुमची माइंड पुढे जात नाही किंवा मागे जात नाही, की मागे काय झालंय आणि पुढे काय होणार. कारण का जेव्हा आपण जास्त पुढचा विचार केला जातो तेव्हा प्रेझेंटचा आपण विसर पडतो, आणि त्याचं जास्त दडपण येत असतं, आणि त्याच्यातनं बेस्ट तोच वे असतं की प्रेझेंटमध्ये राहणं. आणि तो जसं तुम्ही म्हणाला तो चेंडू, त्या बॅट्समनचं त्याचं एकाग्रता त्या चेंडूवर असेल तर रिझल्ट चांगला होत असतो, त्यांचं मन त्यावेळेला तिकडे असणं गरजेचं असतं. मला थोडं भूतकाळात जायचंय, म्हणून मी चंदू बोर्डेंकडे जातोय. बोर्डे साहेब, मला तुम्हाला विचारायचंय, आताच्या वर्ल्ड कपची परिस्थिती म्हणजे धोनीची टीम जिंकलीच पाहिजे, सचिनसाठी सुद्धा तरी आम्हाला वर्ल्ड कप मिळाला पाहिजे वगैरे वगैरे सगळे लोक बोलतायत. पण 1983 साली परिस्थिती वेगळी होती. 75 आणि 79चा वर्ल्ड कप जो आहे तिथून आपण सपाटून मार खाल्ला होता. भारताला वन डे खेळता येत नाही असं म्हणत होते. तुम्ही सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष होतात. 1983ची परिस्थिती काय होती? त्यावेळी अजिबात दबाव नव्हता की काही वेगळं काही होतं? नाही, ज्यावेळेस आम्ही टीम सिलेक्ट केली त्यावेळेस दबाव तर एक प्रकारचा होताच आमच्यावर, कशा प्रकारची टीम निवडतो आपण म्हणून. कारण काय की त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही ही टीम निवडली त्यावेळेस कोणाला वाटलंच नाही की आम्ही हा वर्ल्ड कप जिंकू 1983 साली. पण तो आम्ही एक मात्र ठरवलं होतं की आमच्या या टीम मध्ये सर्व जे सिलेक्शन कमिटीचे मेंबर होते ते टेस्ट खेळलेले होते आणि ते इंग्लंडमध्ये खेळलेले होते. त्यामुळे तेथील खेळपट्ट्या कशा आहेत, वातावरण कसं आहे याची आम्हाला चांगल्या प्रकारे जाणीव होती. आणि म्हणून आम्ही असा संघ निवडला की जो संघ जास्तीत जास्त खेळाडू कॉन्ट्रीब्यूट जास्त करतील अशा प्रकारचा संघ आम्ही निवडला. आणि तो म्हणजे अधिक ज्यादा ऑलराऊंडर्स आम्ही निवडले. त्यावेळेस आम्हाला ऑलराऊंडर्स भरपूर मिळाले ही सुदैवाची गोष्ट आहे. परंतु एक मात्र आहे की हे जे सर्व खेळाडू होते ते एक म्हणजे होतकरू होते आणि बिनधास्त असे खेळणारे होते. त्यांचा आउटलुक असा होता की पॉझिटिव्ह आउटलुक होता. करायचं म्हणजे करायचं अशा प्रकारचा त्यांचा पॉझिटिव्ह लुक होता. आणि त्या विशेष म्हणजे कपिल देव हा म्हणजे जिद्दीचा खेळाडू तर होताच, पण त्याबरोबर तो म्हणजे असा डगमगणारा खेळाडू नव्हता. तो त्याला म्हणजे अगदी फोर्सफुल खेळणं त्याला अतिशय आवडतं आणि त्याचा फायदा टीमला भरपूर झाला. आता ही मानसिक दबाव आत्ताच्या टीमवर बराच आहे, हे ग्राउंडच्या बाहेर आहे असं माझं मत आहे.
कारण बरेचसे लोक आता आपल्या टीमनी जिंकावं वगैरे असे बरेचसे चर्चा चाललेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी वर्तमानपत्रात मी पाहतो, टेलिव्हिजनवर पाहतो आणि त्यांच्यावर एक प्रकारचं जे हे विश्लेषण चालू आहे. त्यामुळे हा जो दबाव आहे तो ग्राउंडच्या बाहेर आहे. पण ज्या वेळेस खेळाडू मैदानात उतरतो त्यावेळेस हे सर्व विसरून जातो. कारण आणि विशेष म्हणजे जर अनुभवी खेळाडू असतील तर ते निश्चितच विसरतात. हा याच्यात नवीन एखादा असा जुना नवीन होतकरू असला तर त्याच्यावर थोडं दडपण असतं, ज्याला आपण बटरफ्लाय म्हणतो. तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलाय बोर्डे साहेब, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलाय. मी यावर चर्चा करणार आहे, पण मला संदीप तुला आधी विचारायचं आहे. तू सुद्धा 2007चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये कव्हर केला होतास. कशा प्रकारचं हे दडपण असतं? म्हणजे भयंकर जीवघेणं असं दडपण असतं? आपण सतत भारतीय टीमला शुभेच्छा देतोय, आपण